उन्हाळ्यामध्ये शरीराला ऊर्जा देणारे आणि पचायला हलके असणारे आणि भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियमयुक्त आणि शरीरातील थकवा दूर करणारे लाडू कसे बनवायचे ते आज आपण पाहतोय. विशेष म्हणजे हे लाडू आपण मुगाच्या डाळीपासून बनवतोय. तर हे आपण कमीत कमी यामध्ये तुपाचा देखील वापर केलेला आहे आणि विशेष म्हणजे हे लाडू 3 ते 4 महिने आरामात टिकतात, अजिबात खराब होत नाहीत. तर मंडळी, व्हिडिओ हा नेहमीप्रमाणेच साधा आणि सोपा असणार आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडेल आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ जर तुम्हाला थोडा देखील आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर मंडळी, चला आपण रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. तर लाडू बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी डाळ घेतलेली आहे. तर ही मुगाची डाळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने चांगली अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. बऱ्याच वेळा या डाळीमध्ये पावडर असते किंवा केमिकल मिक्स केलेले असते, त्यामुळे आपल्याला ही डाळ अगदी 2 ते 3 पाण्याने चांगली अशी स्वच्छ चोळून धुवून काढायची आहे आणि त्यानंतर आपण यातलं पाणी पूर्णपणे निथळून काढणार आहोत. तर इथे मी डाळ अशा पद्धतीने धुवून घेत आहे. 2 ते 3 पाण्याने आपल्याला या डाळीला चांगलं असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला धुवायची नसेल तर तुम्ही एखादा ओला कपडा घेऊन त्याने देखील पुसून घेऊ शकतात, तरीसुद्धा चालेल. तर आता एका चाळणीमध्ये मी ही डाळ पूर्णपणे काढून घेतलेली आहे, जेणेकरून या डाळीतलं पूर्ण पाणी खाली निघून जाईल. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एखादा सुती कपडा घेऊन त्यावर देखील अशी पसरवून ठेवू शकतात, तरीसुद्धा चालेल. एक 5 ते 10 मिनटासाठी यातलं पूर्णपणे पाणी निथळलं की आपण याला भाजून घेणार आहोत. तर पूर्ण पाणी निथळून गेलेलं आहे या डाळीतलं. आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि शक्यतो नॉनस्टिक कढईचाच वापर करा. स्टीलची वापरू नका, कारण स्टीलची जर वापरली तर डाळ चिकट असते थोडी, तर ही खाली लगेच चिटकल्या जाते आणि मग ती डागते. त्यामुळे शक्यतो नॉनस्टिक पॅनचा किंवा मग कढईचाच इथे तुम्ही वापर करा. तर आता इथे कढई छान गरम झालेली आहे. कढई एकदा छान अशी गरम झाली की त्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मिडियमवरती ठेवायची आणि एक 7 ते 8 मिनटासाठी आपल्याला डाळ ही चांगली अशी कमी गॅसवरती भाजून घ्यायची आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे डाळ ही भाजून घ्यायची आहे. कंटिन्यू याला हलवायचं आहे, जेणेकरून ही डाळ खाली डागणार नाही किंवा चिटकणार नाही. मस्त खरपूस होईपर्यंत आपण याला डाळीला भाजून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या लाडूला सुद्धा खूप छान अशी टेस्ट येईल त्यामुळे. तर हे पहा, कंटिन्यू याला मी अशी हलवत आहे. तुम्ही पाहू शकता यातलं पूर्णपणे पाणी हे आटलेलं आहे. एकदम डाळ ही कोरडी दिसत आहे आणि मस्त अशी भाजतसुद्धा आलेली आहे. तर हे पहा, एवढी आपल्याला डाळ भाजून घ्यायची आहे. आता मी याला काढून घेत आहे आणि आपण याला 10 मिनटासाठी परत एकदा थंड करण्यासाठी ठेवायचं आहे. गरम गरम याला वाटायचं नाही. पूर्णपणे ही डाळ आपल्याला थंड करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपण याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, डाळ पूर्णपणे थंड झालेली आहे. आता आपण याला मिक्सरला वाटून घेऊया. तर इथे मी मिक्सरला डाळ वाटून घेतलेली आहे. जर तुम्हाला वाटलं की थोडी जाड आहे ही डाळ, तर तुम्ही याला एकदा चाळणीने चाळूनसुद्धा घेऊ शकतात. पण होईल तेवढं याला बारीकच आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला सुरुवातीला 2 चमचे मी इथे तूप घातलेलं आहे. तूप छान असं गरम झालं की त्यानंतर आपल्याला यामध्ये वाटलेलं डाळीचं मिश्रण यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. आता याला आपण कमी गॅसवरती छान असं भाजून घ्यायचं आहे, कारण आता आपल्याला याला भाजायला जास्त असा वेळ लागणार नाही, कारण आपण सुरुवातीला डाळ भाजून घेतली होती. त्यामुळे आता हे मिश्रण कमी वेळेमध्ये भाजून निघतं. पण हे पीठसुद्धा आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं असतं, कारण हे पण खाली डागण्याची शक्यता असते. त्यामुळे हे आपल्याला कमी गॅसवरती छान असं कंटिन्यूपणे आपल्याला हलवायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी सर्व पीठ भाजून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आपल्याला वाटलंच तर अजून यामध्ये आपण तूप ॲड करायचं आहे. तर मी इथे अजून 2 चमचे तूप
घालणार आहे, कारण सुरुवातीला आपण 2 घातले होते आणि अजून याला 2 चमचे लागणार आहेत. आणि जर तुम्हाला वाटलंच एखादा चमचा अजून, तर तुम्ही एखादा चमचा तूप इथे नक्कीच ॲड करू शकतात. पण कमीत कमी तुपामध्ये आजचे लाडू हे आपण बनवणार आहोत. तर हे पहा, सुरुवातीला आपण 2 चमचे घातलं होतं आणि आता 2 चमचे, म्हणजे जो पोहे खाण्याचा चमचा आहे त्याने असे एकूण आपल्याला 1 वाटीसाठी 4 चमचे असं तूप लागलेलं आहे. पण तुम्ही आता किती लाडू बनवतायत, किती प्रमाण आहे त्यानुसार इथे तुम्हाला तुपाचं प्रमाण कमी अधिक लागू शकतं. तर आता हे आपले पूर्ण हे पीठ छान असं भाजून निघलेलं आहे. चांगलं असं मिक्स करायचं आहे. तुम्ही पाहू शकता की यामध्ये एक देखील गाठ झालेली नाही आहे आणि पॅनलासुद्धा खाली हे आपल्या चिटकलेलं नाही आहे पीठ, म्हणजे आपलं लाडू परफेक्ट असे बनून तयार होणार आहेत. आता त्यानंतर इथे आपण, तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही इथे काजू बदाम तुमच्या आवडीनुसार इथे ॲड करू शकतात. नाही घातले तरीसुद्धा चालेल, ऑप्शनल आहे. आणि इथे थोडीशी मी वेलची पूडसुद्धा घातलेली आहे लगेच. आणि आता यामध्ये अर्धी वाटी मी पिठी साखर घातलेली आहे. तर 1 वाटी डाळ घेतली होती आपण, त्यासाठी अर्धी वाटी मी इथे पिठी साखर घातलेली आहे. तर साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला किती गोड आवडतं त्यानुसार तुम्ही इथे नक्कीच कमी जास्त करू शकतात. तर आता साखर घातल्यानंतर पीठ हे कोमट असतानाच आपल्याला यामध्ये साखर ॲड करायची आहे, जेणेकरून लाडूला बाइंडिंग छान येते. त्यामुळे लगेच हे गरम असतानाच, जास्त पूर्णपणे थंड नाही करायचे, थोडंसं कोमट असतानाच हे मिक्स करून याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत. तर हे पहा, मी लाडू बनवून घेतलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकतात अगदी कमी वेळेमध्ये झटपट आणि पौष्टिक असे आपले मुगाच्या डाळीचे लाडू बनून तयार आहेत. तर मंडळी, हे लाडू लहान मुले, घरातील मोठे सर्वजण खाऊ शकतात आणि आपण हे प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकतो, किंवा तुम्ही हे महिना 6 महिने घरामध्ये आपण हे स्टोअर करून ठेवू शकतो. तर मंडळी, तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही हा आपला व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.